आज गुरुचरित्र पारायणाचा चौथा दिवस होता। आज 30 ते 35 पर्यंत अध्याय वाचन करायचं होतं। मस्त असे अध्याय वाचून घेते सकाळी लवकरच। त्यानंतर आज सोबतच नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार पण होता। त्यासाठीच भरपूर तयारी करायची होती आणि ही कापसाची वस्त्रमाळ मी माझ्या हाताने बनवली होती आणि खरंच ती खूप छान पण झालेली होती। त्यानंतर मग नागनरसोबाची पूजा करायची होती म्हणून मग नागनरसोबाने इथे मी भिंतीला लावून घेतला। त्यानंतर मस्त अशी त्याची पूजा करून घेतली। आता आमच्या इकडे नागनरसोबा असं भिंतीलाच लावतात आणि तो पोळ्यापर्यंत ठेवतात। पोळ्याच्या दिवशी अमावस्या असते ना, मग अमावस्याच्या दिवशी पुरुषांनी बघायच्या आधीच नागनरसोबा काढला जातो, अशी पद्धत आहे आमच्या इकडे। त्यानंतर आज नागनरसोबाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, परत लाया फुटाणे दूध असं नैवेद्य म्हणून दाखवलं जातं। ते सर्व दाखवून घेतलं। त्यानंतर मग वारुळाची पूजा करायला जायचं होतं। मग त्यासाठीच मी इथे मस्त असं ताट रेडी करत होते। सर्व काही गरजेच्या गोष्टी ताटामध्ये ठेवून घेतल्या। वस्त्रमाळ वगैरे पण सोबत घेतली, भस्म पण घेतला आणि आज लकीली मला धोत्र्याचं फूल पण मिळालेलं होतं। मग ते पण सोबत मी मस्त घेतलं आणि छान असं ताट रेडी करून मग गेले वारुळाच्या पूजा करायला। आता आमच्या इकडे एकच वारुळ मला मोठ्या मुश्किलीने मिळालं होतं, कारण आता बऱ्याच ठिकाणी घराचे कामं वगैरे होत चालले, प्लॉट पडत चालले, तर मग कोणी वारुळ वगैरे असलं ना तर मग ते JCPने उधळून टाकलेलं असतं। त्याच्यामुळे मग काही जास्त दिसत नाही, पण मग एक दिसलेलं होतं आणि याच्यावरती खूप गवत उगलेलं होतं, कारण पावसाळा सुरू आहे। त्यामुळे लवकर मला ओळखू पण नाही आलं की हे वारुळ आहे की काय आहे। पण मग बाकीच्या बायकांनी पण तिथेच पूजा केली होती आणि मग फायनली आम्ही ते ओळखलं की हेच वारुळ आहे। मग तिथेच पूजा वगैरे करून घेतली आणि आता ह्या सर्व परंपरांना बऱ्यापैकी कालबाह्य होत चाललंय। त्यामुळे काही लोक घरातच पूजा करतात आणि बाकी वारुळाची वगैरे कोणी पूजा करत नाही। त्यानंतर मग घरी आल्यानंतर आज भावासाठी उपवास पकडलेला होता, त्यामुळे मग मस्त अशी खिचडी बनवून घेतली। आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशीच धरला जातो, पण मग आमच्या इकडे नागपंचमीच्या दिवशीच हा उपवास करतात। त्यानंतर मग आता जुन्या काळापासून हे चालत आलेली परंपरा आहे की नागपंचमीच्या दिवशी 5 का होईना झोके खेळले जातात, म्हणून मग आमच्या बाहेर पण झोका बांधलेला होता, म्हणून मग मी पण मस्त झोके खेळत होते। चलो